तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत कदम तुमचं स्वागत करते आमच्या कोकणी मालवणी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि नेहमीच आपलं आपुलकीचा प्रश्न म्हणजे हसताच ना, आमचे व्हिडिओ बघून हसतच राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, ते का अजून सुंदर करा. तर आता आपण चाललो फाशे पारत. ही कशी पद्धत असता ही तुमका मी आता दाखवतोय. तर माझ्यासोबत असा आता पांडो हो बघा, आणि अजय येणार होतो पण काही कारणामुळे त्याला येता येणार नाही. तो जरा बाहेर गेलो. येते म्हणून सांगला ना त्यांनी, बघूया आता कधी येता. फोन करतोय त्याका मी. आता पण चालला फाशे पारत, म्हणजे फासात कोंबडी अडकवून कशी पकडता येतात. रानटी कोंबडी आहे तुम्ही म्हणशात, गावठी तर गावठी नाही, गावठी मारती आमका कोणतरी. तर चला दाखवते तुमका. तर चला आता हिला होतं ना, पांडग्यानं फास काही लावल्या नाही तर बघूया. गप जाऊ खाया. तर ते कोंबडी उंबडी असतली, तिने एक कोंबडी पकडल्या ना, रानटी कोंबडो. तुमका दाखवीन, तिचा फोटो टाकते नंतर मी यूट्यूबला. पूर्ण जंगलातील लाव भरपूर मोठी मोठी रानटी कोंबडी असतात. आता काही ना काहीतरी फिरत असतली, बघूया. ती पांडग्याची ठिकाणं होत फास लावची, पण ते कोणाक माहिती नाही. त्या काय फक्त एकट्याकच गपचूप येऊन घेऊन जाणार. आता रानटी कोंबडू पकडले ना, घराकडे हा द्यायच्या का सोडता विडता मग दाखवीन मी. चलन कशी वाट मोहिली आहे बघा. म्हणजे पांडग्याचा होई येणं जाणं किती वेळा होता आता बघा. बघा यो फास लावून ठेवलेले आहे, मग तोडून गेली वाटत. पुढे एक लावले ना, बघूया येवा. नाही अजून तरी कोण भेटलेलं नाही. बघा हे बघा, ही अशी फाशी पद्धत असते. हे बघा पांडग्या जरा दाखव का कशी असते ती. हे बघा इकडनं इसकू येतात. पांडव तुमका दाखवीत कशी काय कोंबडी अडकतात त्याच्यात ती. पांडग्या त्यांना दाखव जरा एकदा सगळ्यांका. बघा अशा जंगलात यायचं लागतं इकडे, तरी रानटी कोंबडी असत. आमच्याकडे एका फाशी पद्धत म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा कमेंट करून. तर आता पांडू तुमका दाखवतो कोंबडी कशा प्रकारे त्याच्यात अडकतात ती. पांडू दाखव. हो बघा हे फास आहे. कोंबड्याने असं पाठी वळल्याने ना, का ह्याच्यात पाय अटकणार म्हणजे त्या कोंबडी वरती जाणार. ही काठी जी हा ना, काठी बाहेर येणार ह्याच्यातून, दोन काट्यातून. का असं वळल्याने पायांका फास लागलो ना, त्या कोंबडी डायरेक्ट वरती जाणार. कशा प्रकारे जातो दाखव जरा काढून. बघा हे काढलात ना, हे बघा हे फासत ना, पाठी वळल्या ना, हे बघा कशा प्रकारे वर जाता बघा. अशी कोंबडी अशी वरती राहणार, पाय वरती राहणार, टकला खालती राहणार. हे बघा म्हणजे कोंबडी वर अडकल्यामुळे काही करू शकत नाही, काही करू शकत नाही आणि जाऊही शकत नाही.
लोंबकळत राहतली. लोंबकत राहणार. हे बघा हे एक फास लावले ह्याच्यात काय अजून अडकलेला नाही आहे. तर आपण जातलो दुसरे आणि 2-3 ते फास लावलेले आहेत ते बघू जाऊया तुमका दाखवते. चला मग. तर चला आता आपण चाललो आहोत दुसऱ्या फासाकडे. हे बघा त्या फासात काय गावला नाही. तर आपण जाऊया दुसरं एक फास लावलेलो हा ते बघून घेऊया. तर मित्रांनो तो आता एक बघितला फास लावलेलो पण त्यात काय अडकला नाही होता. मग आता चाललो आम्ही आता दुसरं एक फास लावले ना पांढऱ्याना तो बघूसाठी. तो म्हणता थंय पण कोंबडी भरपूर येतात गांठी कोंबडी. ते म्हणता जाऊया आपण. हे बघा आता आपण चला ते जाऊया बघूया ते तरी फासत काय गावता काय भेटला असतं. आज रविवारची सोय झाली असती. आज रविवार पण आहे. हे बघा हे भात शेती करतात पण आता सध्या सगळी मंडळी मुंबईत गेल्यामुळे आता गावात कोण रवली नाही. त्याच्यामुळे आता भात शेती कोण करत नाही. ते भरपूर प्रमाणात भात शेती व्हायची. इथून ह्याच्यात बघताच पूर्ण उपना तर पूर्णकडे भात शेती करायची. आता सध्या सगळीजणं मुंबईत गेली आहेत. त्याच्यामुळे भात शेती काय कोण करत नाही आणि सगळ्यांनी भात शेती करूची सोडून दिली आणि बऱ्यापैकी. जो तो बघतो तो आता नोकरीकच जातात. तर बघा आता पांडू म्हणतं गप जाऊया कोंबडी असतली होत त्याच्यामुळे आता काही बोलायचं नाही. बघूया जंगल भरपूर आहे. जंगल वाढला म्हणजे आता ढोरांचं प्रमाण कमी झालं गुरांचा. त्याच्यामुळे जंगल वाढलं नाही तर ज्यावेळी जास्त करून बैल गाई होते त्यावेळी सोडून लावायचे. त्याच्यामुळे काही तसं जंगल व्हायचं नाही. तर ढोरा कमी झाल्यामुळे या सगळं जंगल दकडे दकडे दिसतं तुमका. हे बघा हे पांड्यानं हे 5 किलो लावलेलं म्हणजे काही एक अडकलेलं नाही. काही एक नाही. काय नाही ना पांडे काही एक नाही. चला दोन्ही फास बघितलं आपण पण काही एक भेटलेला नाही त्याच्यात. हे बघा या पूर्ण जंगल हा पहिला घर होता. माड वगैरे दाखवलं. तेव्हा बघूया माडबीड काय पडलेत काय नारळ बिरळ खाऊ खाऊ तिथं गावले. चोराची लंगोटी म्हणतात तसं. काय नाही बघा नाही म्हणता पांडू. हे 2 माडका धरलेच नाहीत. बापू एक धरलो वर दिसतात. आता वर काय पांड्याक पण चढा घेत नाही आणि माकाऊ चढा घेत नाही. त्याच्यात आपण चढणार होतो माडावर फक्त वजे आहे पण तो का आता इलो नाही. बघा पांडू म्हणता मी दगडानं पाडतोय. पांडूचा नेम पहिल्यापासून भारी या. बघूया पाडता काय. बघा असं 4-5 तरी असत. माझं आहे ना तर आमचा कपाळ फुटायचा. पांड्याचा काय जोर बस ना. पांड्या थाय ना मारू गोया बघ थाय ना. आईण्याची काठी आडवी येते पाठी दगड येते उलटो. पांड्याचा नेम बघा कोणत्याही क्षणी नारळ पडू शकता. बघा साधारण नेम नाही पांड्याचा. आणि स्पीड बघा काय आहे तो दगडाक.
बघा बरोबर लागला नाळ लागा आपण बघा पडलो नाही ओलो असल्यामुळे पडत नाही. हो बघा पांड्यान पाडल्या ना. नारळ पडलो आहे एक. हे बघा परत आणि एक पडलो. 2 पडले होते. खरात पांड्याचं नेम भारी आहे पहिल्यापासूनच भारी आहे. आणि ह्याच्यातलं एक पाड ह्याच्यातलं एक पाड टाकी रावण गाव जोर नाही गाव तुलो होय होय रवलंच ना तो जोर बरोबर बघ होय हे बघ. ऐकलं हे बघ होय होय ऐशू. रस्त्यावर बी तिकडे कोण नाही तिकडे रस्त्या एवढं राम तिकडे. आता हिला लाव कोंबडी पकडू. कोंबडी काय नाही म्हटलं नारळावर तरी भागा या. तर बघा आणि एक नारळ पडलो. 3 नारळ पडलेली आहेत दगडानं. आता नारळ कोणाचे आहेत ते नाव सांगता नाही. हा लागलो दगड पण काही पडलो नाही ओलो हा. थांबा बघूया काही काही पडले ते. 3 काय 4 काहीतरी पडले आहेत. म्हणजे किती पडले रे 4 ना. हे किती पडलो बघा. काही नाही याच्यात सुके सोडा ना. आणि 2 किती पडले. बघा हे पडला आणि 2 ते काहीतरी पडलेत आतमध्ये होते. याच्यात काय नाही वाटतं सुकवा वेगचा आहे सुकवा याच्यात काय नाही. एक का 2 ओले आहेत ते केळी आहेत. चला ताई तेवढेच मार. हा हा येलो. चल खय पडले ते बघ चल. हे बघ तो तर ये का आणि काय आहे. 4 पडले होते. काय? 2 तोच नाही तो काय? 2 काय? 2 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
एकच दिसतं. होय का होय हं. घेऊन ये. तो पण चल ठीक आहे काय आहे जमते दोन नंतर त्या काय नाही वाटतं, काय नाही वाटतं त्याचं. निघाय तर हिला लावय कोंबड्यांसाठी, पण कोंबडी काय नाही येत. आणि बघा नारळ गावले 4 लोकांचे आहेत. चला चालला आता. आता आणि एक फास लावलेलो होतो तकडे चालला. तोपर्यंत बघूया. अजयला फोन लावलेलं, अजय फोन लावलेलं, अजय येते म्हणून सांगले ना. बघूया आता येता काय. मित्रांनो 2 फास बघितला पण त्या फासांतून काय भेटलाच नाही. आता जाता पुढे जरा अशीच फिरायला येत आहो. बघूया थंय काय आपली दिसली तर सकाळी, म्हणजे नंतर थंय पण फास लावूक भेटात. येवा दाखवते तुमका बघूया. आता इला लाव माळात, पण माळावर पण काय कोण रानकोंबडी काही दिसाक नाही आमका अजिबात. आता इलो अजय, आता अजय तुमच्याशी बोलात. धर रे अजय. तर कसे काय मित्रांनो, मजेत ना? तर मजेतच राहा. तर आज आम्ही इल्ला हरकुळमध्ये, म्हणजे माझ्या कामावरचा जो माझ्या व्हिडिओत असता अनिकेत कदम, त्याच्या घराकडे इल्ला होता. त्यानं मला सांगितलं आमच्याकडे फाशे पारदी म्हणजे जाळा टाकतात आणि त्याच्यामध्ये कोंबडी म्हणजे रानटी कोंबडी कशी पकडतात ती तुका दाखवते. म्हणून म्हटलं व्हिडिओ करूसाठी इल्लंय. तर जरा मला कामानिमित्त ते थांबाक मिळालं नाही, तुमका त्यांना व्हिडिओ सगळं दाखवल्या नसताना. तर मी त्याच्यानंतर इल्लंय. आणि आपल्याकडे ह्या काढताव, नारळ काढताव. ते नारळ आपण काढताव काटीन किंवा कोणतरी वर चढताना ते नारळ काढून देता. पण दगडान जर कोण पाडवीत असाल तर तो अनिकेतचो एक मित्र हा. तर तुम्ही त्याची व्हिडिओ बघितला असताला. तर दगडान त्यानं 4 का 5 नारळ पाडवल्यान. ती पण मी व्हिडिओ मागा तो सांगत होतो, ती पण व्हिडिओ तुम्ही बघितला असताला. खूप भारी वाटला. तर आजच्या व्हिडिओत एवढाच. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.